अभंगवारी. लेखन श्री अभय टिळक. वारी केवळ 2च अक्षरांचा शब्द, पण त्याचा आशय पाहायला गेले तर अवघे शब्दब्रह्म व्यापून दशांगुळे वर उरणारा. तेही साहजिकच नाही का? कारण वारी हा शब्द मुखाने केवळ उच्चारला तरी मनचक्षूंच्या पुढ्यात अवतरतो पंढरी पेठेतील विटेवर उभ्या ठाकलेल्या नादब्रह्माला भेटण्यासाठी गात नाचत गरजत वाटचाल करणारा वैष्णवांचा मेळा. पुंडलिक रायासाठी गाई गोपाळांसह गोकुळातून थेट भीमातीरी अवतरलेल्या उघड्या परब्रह्माच्या विठ्ठल अवताराला नादब्रह्म हे बिरुद बहाल केले जावे, हे किती अन्वर्थक नव्हे का? टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पर्वकाळी दरवर्षी भेटायला येणाऱ्या वारीकरांच्या संगे विटेवरचे सावळे परब्रह्म देहभान हरपून कीर्तनात नाचते, म्हणूनच तर त्याला नादब्रह्म असे संबोधायचे. टाळ मृदुंग धुमाळी अंगणी नाचे वनमाळी, हे माऊली जनाबाईंचे उद्गार त्याच वास्तवाकडे सरळ निर्देश करतात. टाळ मृदुंगांच्या गजरात रंगणाऱ्या अशा त्या नादब्रह्माला भेटण्यासाठी त्याच विठ्ठलाचे प्राणप्रिय भक्त असणाऱ्या संतांना पालख्यांमध्ये प्रतिष्ठित करून चहूकडून पंढरी क्षेत्री लोटणाऱ्या भक्त भाविकांच्या यात्रांनाच वारी असे आपण संबोधतो. विठ्ठल प्रेमिकांच्या या वारीला म्हणूनच विठ्ठल यात्रा असे मोठे गोड संबोधन योजलेले आहे ज्ञानदेवांनी त्यांच्या एका अभंगात. विठ्ठला इतकीच वारीमधून वाटचाल करणारी त्याची लेकरे देखील वंद्य आणि प्रिय असल्यामुळेच. विठ्ठल यात्रेत जाती वो माये, त्यांचे धरीन मी पाये, अशी विलक्षण हृदयद्रावक आणि तितकीच प्रगाढ प्रेममय भावना उचंबळून ज्ञानदेवांच्या मुखाद्वारे शब्दरूप धारण करते. वारकरी संप्रदायाच्या अवघ्या आचारधर्माचे आणि वारकरी सांप्रदायिकांनी ज्या भागवत धर्मविचारांची पताका खांद्यावर वागवलेली असते, त्या भागवत धर्माच्या मूल्यसंचिताचे सम्यक दर्शन घडवणारा सोहळा म्हणजे पंढरीची पायवारी. समूह भक्ती हा वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीचा गाभा जणू. भागवत धर्माने प्रतिष्ठित केलेले भक्तीचे साधन हे समूह प्रधान आहे. एकट्या दुकट्याच्या मुक्तीपेक्षाही समूहाचे, उभ्या समाजाचे उन्नयन हा भागवत धर्मविचारांचा केंद्रबिंदू होय. कही एका धेने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे, ऐसेना मघो शगौरवे, धवळले विश्व. ही ज्ञानदेवांची ओवी निर्देश करते भागवत धर्मविचारातील समूह भक्तीच्या त्याच केंद्रवर्ती मूल्यांकडे. भागवत धर्मविचाराने या भूमीमध्ये रुजवलेले भक्तिबीज जसे समूह प्रधान आहे, तसेच ते गतिमान देखील आहे. पंढरीची पायी वारी म्हणजे समूर्त दर्शन होय गतिमान भक्तीच्या त्याच मूल्यांचे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे माणसाचे जीवन प्रवाहीच असले पाहिजे, हा संदेशच जणू भागवत धर्माने अंगीकारलेल्या भक्तीचे हे गतिमानत्व प्रसृत करते. प्रवाह अडला की डबके तयार होते. मानवी जीवनाचे देखील असेच आहे. जीवनाचे डबके बनू नये, त्याचे प्रवाहीपण अक्षय टिकवण्यास हवे, यावर संतप्रणीत जीवनमूल्यांचा कटाक्ष आहे. भक्तीच्या या गतिमान आयामाचे जे स्पष्ट सूचन ज्ञानदेवांनी त्यांच्या गीता टीकेमध्ये ठायी ठायी घडवले आहे, त्यामागील संकेत देखील हाच. ज्ञानदेवीमध्ये प्रामुख्याने ज्ञानदेव पखरण करतात पाणी आणि पाण्याच्या लाटा या 2 प्रतीकांचा अंतर्भाव असणाऱ्या उपमा दृष्टांताची. विश्वातील जीवसृष्टीला जीवनदान प्रदान करणे हा तर पाण्याचा धर्मच. पाण्याला आपण जीवन असे म्हणतो ते काही उगीच नव्हे. दुथडी भरून वाहणारी नदी हे त्या आद्य तत्वाचे समूर्त दर्शनच जणू. उगमापासून प्रवाहित बनून महासागराशी एकरूप होण्यासाठी गतिमान बनलेली नदी तिच्या उभय तीरांवरील वृक्षराजीला आणि जीवसृष्टीला जीवनदान प्रदान करत आपली वाटचाल करत राहते, हे निसर्गदत्त तत्व. का फेडित पाप तप, पोखरीत तीरींचे पादप, समुद्रात जाय आप,
गंगेचे जैसे अशा शब्दात ज्ञानदेव प्रगट करतात. जीवन सतत प्रवाहित राखणे आणि जीवन प्रवासादरम्यान भवतालाला होता होईल तेवढे कल्याणप्रद बनवणे, हाच संदेश वाहती नदी जणू समाज मानसाला देत असते. हे ज्ञानदेवांचे इथे कथन आहे. जी गोष्ट नदीची तीच गोष्ट पाटातून वाहणाऱ्या पाण्याची. मळा भिजण्यासाठी माळ्याने दार काढून दिले की त्याने दाखवलेल्या मार्गाने पाणी वाटचाल करते, परंतु त्याच वेळी वाफ्यातील रोपांना जीवनदान देण्याचे अंगभूत कर्तव्यही पाणी निर्हेतुकपणे निभावत राहते. माळी ये जे उते नेले, ते उते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले, हो आवेगा. ही ज्ञानदेवांची ओवी दर्शन घडवते नेमके याच जीवनरीतीचे. आषाढीची पायी वारी आपल्याला नेमके दर्शन घडवते याच गतिमान, समाजाभिमुख, समूह भक्तीचे. ज्ञानदेवांनी त्यांच्या पसायदानामध्ये ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला जी सारी विशेषणे उपयोजली आहेत, त्याचा संदर्भ थेट वारीच्या माध्यमातून समूर्त होणाऱ्या गतिमान समूह भक्ती तत्वापाशी पोहोचतो. मांदियाळी म्हणजे मेळा. मेळा हा शब्दच स्वरूपतः समूहवाचक होय. जे खळांची व्यंकटी सांडो हा होय पसायदानाद्वारे विश्वात्मक चैतन्याकडे ज्ञानदेवांनी मागितलेल्या प्रसादाचा मुख्यांश. विश्वातील प्रत्येक प्राणिमात्राच्या बुद्धीला प्रसंगवशात वाकडेपण लगडते. सरळ मार्गाने चालण्याऐवजी वाकड्या वाटेने जाण्याची उर्मी त्यामुळे मनुष्यमात्रांच्या मनामध्ये उमलते आणि तशा व्यंकटी म्हणजे वाकड्या बुद्धीद्वारे प्रसृत झालेल्या कार्यकलापांद्वारे अवघा लोकव्यवहार नासून जातो. स्वार्थाने आपमतलबी विचारोर्मींनी ज्यांची बुद्धी वाकडी बनलेली आहे, अशा खळांची म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींची ती वाकडी बुद्धी सरळ व्हावी, हे ज्ञानदेवांचे मागणे आहे. विश्वात्मक देवाकडे प्राणिमात्रांची स्वार्थप्रेरित वक्रमती सरळ, सुभग व सात्विक बनावी, यासाठी तिच्यावर मांगल्याचे, सत्याचे, नीतीचे संस्कार सतत घडत राहणे हे अनिवार्य साबित होते. संत प्रवृत्तीच्या एकट्या दुकट्या विभूतीचे हे काम नव्हे. विश्वव्यापक चैतन्य स्वरूप ईश्वर तत्वाच्या उपासनेसाठी ज्यांनी आपली अवघी जीवननिष्ठा वाहिलेली आहे, अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे समूहच त्यासाठी अत्यावश्यक ठरतो, हे ज्ञानदेव जाणून आहेत. परंतु हे देखील पुरेसे नाही. जगातील दुष्टबुद्धी सुसंस्कारित करून सकळाची वनव्यवहार निकोप बनवायचा हे सोपे काम नाही. ते जसे सोपे काम नाही, तसेच ते एका जागी बसून करता येण्याजोगे अथवा होण्याजोगे देखील नाही. त्यासाठी ईश्वरनिष्ठांचा मेळा चल अचलच्या विरुद्ध म्हणजे फिरता, गतिमान हवा, हे अधोरेखित करण्यात ज्ञानदेवांच्या अंतर्विश्वातील प्रगल्भता प्रकर्षाने प्रकट होते. ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये चल, चेतन ही जी विशेषणे आवर्जून जोडलेली आहेत, त्यांचे गमक हेच. वारकरी सांप्रदायिक विचाराने पुरस्कार केलेल्या भक्तितत्वामध्ये मठाश्रमांचे बंदिस्त आवार अप्रस्तुत ठरते. नव्हे मठपती नाहींचा हरांची वृत्ती, हे तुकोबारायांचे उद्गार म्हणजे त्याच वैशिष्ट्याचा हुंकार होय. समाजोद्धारक प्रेरणा मनीमानसी जपणारे संतत्व हे समाजाभिमुख आणि गतिमानच असावयास हवे, हा भागवत धर्मविचारांचा अपूर्व आणि तितकाच आग्रही सांगावा आहे. लोकव्यवहाराच्या सांदीकोपऱ्यात साचलेले, दडून राहिलेले, छपलेले बुद्धीचे वाकडेपण पाप प्रवृत्ती धुवून निर्मळ करायची असेल तर संत प्रवृत्तीच्या विभूती या फिरत्याच असायला पाहिजेत, हा आग्रह म्हणजे भागवत धर्मविचाराने प्रतिपादन केलेल्या भक्तितत्वाचा असाधारण आयाम होय. आपली पापबुद्धी नाहीशी व्हावी अशी तीव्र प्रेरणा मनामध्ये असलेल्या व्यक्तीने त्यासाठी संत विभूतींचा शोध घेत त्यांचा आश्रम अथवा मठ गाठावा
आणि मग त्यांच्या उपदेशरूपी अमृताने आपल्या अंतरंगातील मालिन्य धुवून टाकावे, ही कोती दृष्टी नाही मानवत भागवत धर्माला. वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानात्मक बैठक पुरवणारे 2 ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. या दोन्ही ग्रंथांच्या रचनेसाठी अवघा अक्षरश्रम वेचला तो महर्षी व्यासांनी. श्रीमद भागवतामध्ये भागवत धर्मविचारांचा उगम श्री व्यासांनी विस्ताराने विशद केला आहे. वारकरी संप्रदायाने शिरोधार्य मानलेले भक्तीचे तत्व समाजाभिमुख, समूहप्रधान आणि गतिमान असण्यास जे एक महत्त्वाचे कारण आहे, त्याची निपज देखील पुन्हा भागवत धर्मविचारांच्या कुशीतूनच झालेली आहे. ती म्हणजे नामचिंतन आणि लोकसंग्रह ही होत. भागवत धर्माने प्रचलित केलेल्या भक्तिविचारांची 2 मुख्य अंगे. या दोन्ही अंगांचे दर्शन आपल्याला घडते वारीमध्ये. या दोहोतील नामचिंतनाचा पैलू उपकारक ठरतो तो बुद्धीला जडलेले वाकडेपण दूर करण्यासाठी, तर समूह भक्तीचा संस्कार जागरण घडवतो भागवत धर्मविचारातील लोकसंग्रहाच्या तत्वाचे. पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या भक्तिविचारांच्या या उभय अंगांचे मूर्तिमंत आविष्करण. वारीचे स्वरूपच या वास्तवाची ग्वाही देते. दर दिवशी सकाळी वाटचाल सुरू करून संध्याकाळी मुक्कामाला विसावायचे, हे तर साकार दर्शनच होय गतिमानतेचे. महासागराच्या दिशेने गतिमान असलेल्या नदीच्या प्रवाहाला वाटेतील उपनद्या, ओहोळ, ओढे मिळत राहतात. अगदी त्याच न्यायाने वारीच्या सोहळ्यात गावोगावच्या दिंड्या समाविष्ट होत राहतात. दिवसभराच्या वाटचालीदरम्यान दिंड्यांमधून गजर उठत राहतो नित्यपाठाच्या अभंगांचा. साहजिकच कोणत्याही प्रकारच्या अनिष्ट निकृष्ट भावभावनांना दिंडीतील कोणाच्याही मनोभूमीत रुजण्यास अवसर अथवा अवकाशच मिळत नाही. विलक्षण सकारात्मक अशा अपरिमित ऊर्जेचा गतिशील लोळच जणू वाटचाल करतो आहे असा आभास सोहळा मार्गक्रमण करू लागला की अवघ्या परिसराला होतो. दिवसभराच्या उन्हातान्हातून अथवा पावसाच्या चिंब करणाऱ्या सरी अंगावर झेलत केलेल्या पायी प्रवासाचा अणुमात्रही क्षीण कोणालाही कसा जाणवत नाही याचा कित्येकांना विस्मय वाटतो. परंतु त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अगणित जनसमुदाय पूर्णपणे सकारात्मक, निरामय व निकोप अशा भावभावनांचे जागरण वहन घडवत आपल्यासह चालत असेल तर थकवा जाणवावा तरी कसा. मुळात शरीराला विलक्षण थकवते मनाचे मालिन्य. आपल्या मनोवस्थेचे प्रतिबिंब उमटत असते आपल्या शरीर प्रकृतीमध्ये. मनच जर का शुद्ध आणि सात्विक अभंग बोलांद्वारे अखंड शिंपून निघत असेल तर त्याच्या सुभग खुणा देहावर उमटाव्यात हे स्वाभाविकच ठरते. वारीमधून चालताना घडणाऱ्या मनोकायिक साधनेला व्यक्तिगत आणि सामुदायिक अशी उभय परिमाणे जोडलेली असतात. ती दिंड्यांमधून चालणाऱ्या नामचिंतनाच्या माध्यमातूनच. नामचिंतनाद्वारे मोक्ष मिळावा अथवा मिळेल का हा विचार वारकरी विचारविश्वात अप्रस्तुतच होय. देह पडल्यानंतर मुक्ती मिळावी म्हणून नामस्मरण करायचे असते ही भूमिकाच मुळात वारकरी धारणांमध्ये बसत नाही. नामाचा इष्ट परिणाम याची देही याची डोळा अनुभवायचा असतो ही होय वारकरी निष्ठा. मन शुद्ध आणि पवित्र बनणे हा होय नामचिंतनाचा अपेक्षित परिणाम. नामजपाने आपल्या अंतर्विश्वात घडवून आणलेल्या परिवर्तनाचे स्पष्टीकरण महामळे मन हो ते जे गांजले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे अशा मोठ्या अन्वर्थक शब्दशैलीद्वारे तुकोबाराय करतात. मनाचा तळ स्फटिकाप्रमाणे नितळ, निखळ व पारदर्शक बनावा यासाठी नामस्मरणाचा अट्टहास करतात संत विभूती. मन शुद्ध असणे ही केवळ परमार्थासाठी आवश्यक बाब होय हे आपले प्रमेयच मुळात चुकीचे, असमंजसपणाचे आहे. आपल्यापैकी बहुतेकांची फसगत होते ती नेमकी इथेच. आपला सगळा लौकिक समाज व्यवहार
दुष्ट वाकड्या मार्गाने जाणाऱ्या बुद्धिपायी प्रदूषित होत असतो, हे मूलभूत सत्य उमगतच नाही आपल्याला. ज्या जगात आपण जगतो त्या जगातील आपले रोजचे जगणे शांत, उदात्त, सात्विक, आनंदी व निकोप व्हावे, यासाठी प्रत्येकाची बुद्धी शुद्ध असणे ही अत्यावश्यक बाब ठरते. या विचारांचा दुरून देखील स्पर्श आपल्याला होत नसतो. भवतालातील स्पर्धा, तिच्यातून निपजणारा द्वेष, त्यातून उद्भवणारी हिंसा, हे सारे गढुळलेल्या मनाचे आविष्कार होत, हे वास्तव कोणालाच कधीही नाकारता येणार नाही. नामचिंतनाचा आग्रह ज्ञानोबा तुकोबा धरतात तो मनाचा गढूळपणा घालवण्यासाठी. नामचिंतन हे संतांच्या लेखी बुद्धीला जडलेले वाकडेपण दूर करण्याचे अमोघ बेलाग औषधच. हा संदेश लोकमानसाला सतत मिळत राहावा, यासाठी पंढरीच्या वारीसारखा गतिमान चलसाधन प्रकार वारकरी संप्रदायाने गेली अनेक शतके निष्ठेने जपला, जोपासलेला आहे. पंढरीच्या आषाढी पायी वारीचे प्रयोजन काही असेल तर ते नेमके हेच. वारी ही सेवा होय, ती पिकनिक नव्हे. ही जाणीव प्रत्येकानेच मनात पक्की रुजवायला हवी, ती त्याचसाठी. वारीचा आनंद घ्यायचा, तिच्यामध्ये अनुस्यूत असणारे तत्व आकळायचे असेल तर दिंडीतून भजन करतच चालायला हवे. वारीमध्ये दिंडीतून चालताना तिथे भजन हे प्रमाण आहे, हे कधीही विसरता कामा नये. वारीला जाणे ही कौतुकास्पद बाब असली तरी ती एखाद्या उपाधीसारखी मिरवायची गोष्ट नव्हे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, असे तुकोबाराय जे तुम्हा आम्हाला बजावतात, त्याचे गमकही नेमके हेच. वारकरी होणे ही कष्टसाध्य बाब होय, जरा अनुभव घेऊन तर बघू. या भावनेने वारीमध्ये पाऊल घालणाऱ्यांना ते गमक गवसणे अवघडच. वारकरी ही वेगळी जात नव्हे, वारकरी ही एक जीवनरीत. राहणे, खाणे, बसणे, झोपणे, रोजचे स्नानादी देहधर्म उरकणे यांसारख्या दैनंदिन बाबी किती कमीत कमी सोयीसुविधांमध्ये आपल्याला आटोपता येतात, याचा अनुभव घेण्याची, प्रात्यक्षिक करण्याची फिरती प्रयोगशाळा म्हणजे वारी. हा प्रयोग ज्याला सहज सुलभ साधतो तो वारकरी. दिवसभर चालणे, रात्री तंबूमध्ये निवास, शासनाने पुरवलेल्या फिरत्या शौचकूपाच्या आसऱ्याने देहधर्म सारणे, पाण्याच्या टँकरखाली पहाटे झटदिशी आंघोळ आटोपणे इत्यादी ही आपल्या सुखासीन अशा रोजच्या जीवनसरणीपेक्षा अगदी निराळी राहणे अवलंबून देखील किती उत्साही, आनंदी आणि तरतरीत राहता येते, याचा सुखद अनुभव घेण्याचे स्थळ म्हणजे वारी. आपली आपल्यालाच नव्याने ओळख पटवते वारी. दिंडीमधून चालताना आपण असतो एकटेच, परंतु भवतालातील व्यापक समूहाचा आपण एक अंश बनलेलो असल्याने तिथे एकटेपण जाणवत नाही. एकटे असूनही आपण समाजाचा भाग असतो. वैयक्तिक आणि सामूहिक अशा अस्तित्वाच्या दोन पातळ्या वारीमध्ये परस्पर पूरक पद्धतीने आपल्या ठायी नांदत राहतात. आपले स्वायत्त व्यक्तिमत्व जपत असतानाच समूहाने जगण्याची एक आगळी जबाबदारी वारी आपल्याला शिकवते. स्वायत्तता आणि सामूहिकता यांच्या दरम्यानचा नाजूक तोल संवेदनशीलतेने जपण्याचे अमिट संस्कार मनोभूमीवर सखोल रुजवणारे गुरुकुल म्हणजे वारी. आपले व्यक्तिगत जगणे संतुलित आणि जबाबदार बनले तर सामूहिक जीवनाचा पोत आपसुकच सुधारेल. आणि म्हणून वारी ही बघण्याची बाबच नव्हे, वारी असते अनुभवायची. वारी करायची ती स्व आणि पर यातील अशा निकोप निरामय निसर्गसिद्धतेचे तरल भान मनात निरंतर ठेवण्यासाठीच. ज्ञानोबा तुकोबांसह पालखी सोहळ्यात चालायचे ते त्याकरता.